मॅनहोलमध्ये पडून मुंबईत साकीनाकामध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबई महापालिकेच्या बेजबाबदारपणाचा हा आणखी एक बळी गेलाय। असलम शेख असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। तर साकीनाका मॅनहोल दुर्घटनेप्रकरणी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे। मुंबईतल्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका माणसाचा मृत्यू झालाय। खैरानी रोडवरील 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडली। 61 वर्षीय व्यक्तीनं आपला जीव गमावलाय। या घटनेनंतर मुंबई पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। मुंबईकरांकडून संतापही व्यक्त केला जातोय। जवळपास 2 ते 3 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। असलम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलताना एक व्यक्ती पडल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली। पाण्याचा वेग जास्त असल्यानं ती व्यक्ती वाहून गेली होती। साकीनाक्यातल्या खैरानी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू होतं। या कामामुळे मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं। 10:30च्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली। 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये ही व्यक्ती वाहून आली। पालिका आणि रेस्क्यू टीमला या संदर्भात कळवण्यात आलं। रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। मात्र या घटनेत असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। उघडं असलेलं हे मॅनहोल 20 ते 25 फूट खोल आहे। उघड्या असलेल्या या मॅनहोलला कोणतंही बॅरिकेटिंग नव्हतं। हे 4 अधिकारी निलंबित: धनाजी हेर्लेकर, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त; दीपक चौगुले, सहाय्यक दुय्यम अभियंता, एल विभाग; अभिजित चौगुले, कनिष्ठ अभियंता, एल विभाग; उत्तम पाटील, सहाय्यक अभियंता, मलनिस्सारण प्रचालन। या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले। या ठिकाणी सांगते तुम्हाला, या ठिकाणी धनाजी हेर्लेकर, सहाय्यक आयुक्त, एल विभाग; दीपक चौगुले, दुय्यम अभियंता परिरक्षण, एल विभाग; अभिजित चौगुले, कनिष्ठ अभियंता, एल विभाग; आणि उत्तम पाटील, सहाय्यक अभियंता, या 4घांना पण आम्ही या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। सकृतदर्शनी सुरक्षिततेची काळजी न घेता अशा प्रकारचं काम भर पावसामध्ये रहदारीच्या रस्त्यावरती हाती घेत असताना त्याच्या सुपरविजनसाठीची काळजी न घेतल्यामुळं त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत, एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे। जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। आणि माननीय महापौरांनी महापालिकेच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांकरता 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे। आयुक्त मॅडमनी स्वतःहून याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा अशी मी आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने मी मागणी करतो। याला जबाबदार जे आयुक्त आहेत आणि त्यांचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने घेणार आहोत। आम्ही या प्रशासनाला अधिकाऱ्यांना आम्ही सतर्क करण्याचं काम करत असतो। ते केलं होतं तरी देखील आयुक्तांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई याच्यावरती केली नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ही अश्विनी भिडे यांच्यावरती असं मी टाकतो। 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत। या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात। ते ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता आहे ना, आरोप करणं फार सोपं असतं। त्याच्यानंतर काय सुधारणा झाली? तुमच्या महापौर फिरायला जातात आणि त्यांच्यासमोर एक माणूस खड्ड्यात पडतो। फरक कोणाला काय पडतो? सर्वसामान्यांनाच फरक पडणं बंद झालं आहे। तर तुम्हाला आणि मला आम्ही फक्त बोंबलायला येते होतो, लोकांवरती काहीच परिणाम होत नाहीये का? लोकांचा जीव जातोय। पहिला तर पाणी भरायचं लोकांच्या घरात, पण आता तर लोकांचा जीव म्हणजे 3 दिवसात 3 लोकांचा जीव गेला। म्हणजे काय दिवस ठरवलेत का? मला वाटतं ज्या टायमापर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत नाही, कॉन्ट्रॅक्टरवरती FIR करत नाही, हे चालू राहणार। चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय शालेय मुलानं परवा जीव गमावला। श्रीवास्तव कुटुंबाचा विहान हा एकुलता एक होता। त्याचं कुटुंब अजूनही धक्क्यातून सावरलेलं नाही। स्कूल बसवर झाड कोसळून विहानचा मृत्यू झाल्याप्रकरणी 3घांचं निलंबन करण्यात आलंय। मॅनहोल दुर्घटनेवरून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मृत्यूमागे प्रशासनाच्या हलगर्जीपणाकडे बोट दाखवले।
भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मॅनहोल कुणी समाजकंटकानं उघडं ठेवलं होतं का याकडे बोट केलंय. 24 जूनला महापौर रितू तावडे यांच्या समोरच पालिकेचा एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता. ही संपूर्ण घटना त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावेळी शहरातील पाणी साचण्याची समस्या आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर होत्या. काल नवी मुंबईत चक्क रस्त्याच्या पाण्यातच विजेचा करंट उतरल्यानं 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी शॉक लागून गंभीर जखमी झाल्या. दोघींना डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. नेरुळच्या एल.पी. ब्रिज खाली ही दुर्घटना घडली आणि आता चौथी घटना ही साकीनाक्यात घडली. मॅनहोलमध्ये पडून एका 61 वर्षीय असलम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. रस्त्यावरून जाताना मॅनहोल उघडं असल्यानं असलम शेख यांचा त्यात पडून मृत्यू झाला. चौकशी करू, कारवाई करू असं आश्वासन महापौर आणि प्रशासन देतात. पण कारवाईच्या शब्दाआड जबाबदारी संपणार आहे का? मुंबईकरांचे जीव जात आहेत, त्याला जबाबदार कोण हे मुंबईकरच विचारतोय. त्याची उत्तरं महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजे.